118 झाडांची कत्तल केल्याप्रकरणी राजेंद्र हजारेंसह चौघांवर 1,22,00,000चा दंड निश्चित करण्यात आला असून 15 दिवसात दंड न भरल्यास त्यांच्या 7/12 उतार्यावर बोजा चढवला जाणार आहे। सलगर वस्ती परिसरात 54 मीटर रस्त्यालगत असलेल्या खाजगी जागेत 118 झाडे तोडण्यात आली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर महापालिकेनं जागा मालक राजेंद्र हजारे आणि शिवानंद पाटील यांना नोटीस बजावली होती। त्याची सुनावणी महापालिकेत झाली। यानंतर जागा मालकावर किती दंड करायचा हा प्रश्न अनुत्तरित होता। या प्रकरणी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी राजेंद्र हजारे, आशा हजारे, शिवानंद पाटील, अंकित पाटील यांच्यावर 1,22,21,300 रुपयांचा दंड निश्चित केला। 15 दिवसात भरण्याचे आदेश दिले। भरला नाही तर जागेच्या 7/12 उतार्यावर त्याचा बोजा नोंद करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे। गेल्या महिन्यात 15 एकर खाजगी जागेत 118 झाडे तोडण्यात आली। पर्यावरणप्रेमींनी हे प्रकरण उघडकीस आणलं। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी स्वतः जातीनं लक्ष दिलं। त्यानंतर प्रति झाडामागे 1 लाख रुपये असे एकूण 1,18,00,000 रुपये दंड वसूल केला जाईल अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली होती। दंडाची रक्कम निश्चित करण्यापूर्वी जागा मालकांना नोटीस दिली होती। त्यावर सुनावणीही झाली। प्रतिवृक्ष 1 लाख रुपये दंड आणि वृक्षांचं मूल्यांकन अशी एकूण सुमारे 1,22,50,000 रुपयांच्या कारवाईचा प्रस्ताव उद्यान विभागाच्या वतीनं प्राधिकरणासमोर ठेवण्यात आला होता। सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी सुरुवातीपासून कारवाईची प्रशासकीय प्रक्रिया व्यवस्थितपणे पूर्ण केली। उद्यान अधीक्षक कोमल काशीद यांना उद्यान विभागाचा पहिलाच अनुभव असला तरी त्यांनी पंचनाम्यापासून ते शेवटपर्यंतची प्रक्रिया पार पाडली। प्रतिवृक्षाला 1 लाख या हिशोबानं 118 झाडांचे 1,18,00,000 आणि वन विभागानं आकारलेले 4,21,300 रुपये असे एकूण 1,22,21,300 रुपयांचा दंड जमीन मालकाला ठोठावला। दंड नाही भरल्यास जागेवर बोजा चढवण्याचा आदेशसुद्धा आयुक्तांनी दिला। या कारवाईमुळे शहरात विनापरवाना वृक्ष तोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। प्रकरण उघडकीस आल्यानंतर जागा मालक कोण असा प्रश्न होता। नाव समोर आल्यानंतर खात्री करण्यासाठी 1 दिवस घालवण्यात आला। हा प्रकार आयुक्त पाहतच होते। चुकीच्या गोष्टींवर मी कारवाई करणारच अशी भूमिका घेत त्यांनी अधिकाऱ्यांकडून दररोज आढावा घेतला। त्यांच्यावर पडद्यामागून राजकीय दबाव वाढत होता, मात्र त्याची कोणतीच तमा न बाळगता निर्भीडपणे आणि नियमानुसार जागा मालकांवर 1.25 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाच। यामुळं आयुक्तांच्या भूमिकेचं पर्यावरणप्रेमींकडून स्वागत केलं जात आहे। आपल्याकडे साधारणतः सलगरवाडी जो भाग आहे त्याच्यामध्ये साधारणतः जवळजवळ 118 वृक्षाचे आणि बऱ्यापैकी 5 ते 10 वर्ष वयोगटातले आणि काही वृक्ष त्यापेक्षा जास्त वयोगटाचे वृक्ष जे होते त्याची विना परमिशन तोड झाल्याचं आढळून आलं होतं। त्यानंतर संबंधानं तिथले जे कोणी ऐनवेळी आपल्याला जागा मोक्यावर जे कर्मचारी आढळले होते की ज्यांनी ते वृक्षतोड केली होती त्यांचा मी जबाब नोंदवला। आमची जी कमिटी आहे वृक्ष प्राधिकरण समिती, त्याच्यानंतर त्यांनी जे काही जबाब नोंदवला त्याच्या अनुषंगानं त्यांचे संबंधित त्यांनी जागा मालकांचं नाव घेतलं आणि त्यानंतर संबंधित जागा मालकांना सुद्धा आम्ही त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली। त्यानंतर मग त्या संबंधाचे जे काही आमच्याकडं उपलब्ध पुरावे होते त्यांचे जबाब होते, त्याच्या आधारे आम्ही मग तिची जी जबाबदारी आहे त्याची संबंधित जागा मालकांना निश्चित करून आपला जो शासनाचा शासन निर्णय आहे आणि तो जो वृक्ष कायदा आहे शहरी भागामध्ये जो 1975 सालाचा आपला वृक्षतोडी संबंधाचा जो कायदा आहे त्याच्या अनुषंगानं मॅक्सिमम जे काय पॉसिबल दंड होता आणि भविष्यात कारण जवळ 118 वृक्ष आहेत कोणतीही परमिशन न घेता गेल्यामुळं एक आपल्याला त्याच्यामध्ये मेसेज द्यावा की कुठली नागरिकांनी अशा पद्धतीनं भविष्यात अशा कारवाई करू नये यासाठी आम्ही तो दंड आकारलेला आहे। त्याच्यासोबतच साधारणतः 4 लाखाचं एक व्हॅल्युएशन वन विभागाने दिलेलं होतं। असं दोन्ही एकत्र मिळून आणि 1,18,00,000 आहे ते 118 वृक्षांसाठी जे काही मॅक्सिमम दंड होता तो आकारलेला आहे आणि 4 लाखाचा दंड आहे तो वन विभागाने जे कॅल्क्युलेट करून आम्हाला दिलं त्या दोन्हीचा आम्ही दंड आहे तो त्या संबंधित जे जागा मालक आहेत त्यांनी आकारले आहे।